हा नमस्ते. सचिन भाऊ नमस्कार, बोला की. तेच म्हटलं थोडंसं म्हटलं आता कामाविवाद तुमचं पण आहे. हम्म. त्यातनं म्हटलं जर सवड काढून म्हटलं डिलिव्हरीला येत आहे काय म्हटलं. येतो जरा एक 10-15 दिवस जाऊ दे, जरा कामाचा आता जरा वडाताण चालू आहे. हा कोण पण म्हटलं त्याचं म्हटलं जरा द्यायचं आहे म्हटलं आता ते वय शंभूची किती पाहिजे. झालं? वय किती झालं त्याचं? आता झालं की आता 8 महिन्याचं पण 9 चालू झालं तर. बरं सचिन भाऊ, विकायचं कारण काय? विकायचं कारण काय म्हणजे आता काय झाले, मी असतो ड्युटी. पहिली गोष्ट. हा दुसरी गोष्ट आता काय ते आता सिद्धापूर खान म्हणलं तुम्हाला माहिती आहे. होय. घरातलेच मी इकडे करून देत नाही. आता बांधला का नाही त्याला हा ते तिकडे बाकीच्या जनावरांकडे जाऊन देत नाही. गाईकडे ते पाणी पाजायला हे ते करायला. म्हणजे तिथला राजाच होतोय. हा मग त्याला तिथलं काय करतो मी, सकाळी कामाला जाताना सकाळी बाहेर बांधतोय त्याला. बर. आणि परत मग मी संध्याकाळी 7 वाजता वाढत बघत बसतोय तवाशी येते म्हणून. बर आज झाले. बर. मग घरातल्याशी काय झाले त्यांच्या आता ते म्हणजे ते ऐकत नाही ना त्यासनी देव. आणि आता मला पण लागलाय तो हे करायला गोष्ट घालायला लागला आपला. बर. हा मग त्यामुळे काय झालं घरातलं मग डेमो दिलाय घरातल्या त्यांनी. दिलाय डेमो दिलाय त्यामुळे घरातल्या त्यांना नादाला कोण लागेना त्याच्या. बर. हा मग आज झाले. दुसरं काय नाही, खाण जातीचं आहे, सगळं आहे. थोडं व्हायसारखी वस्तू काढायसारखी पण आहे. या कामाच्या व्यापारात त्याचा हाल व्हायला नको बिनकामाचा. बघायला आलेल्या लोकांचा काय प्रतिसाद? नाही वस्तू चांगली पडल्या म्हणतात सगळे. जे ते म्हणते वस्तू चांगली आहे. प्रतिसाद पॉझिटिव्ह आहे. प्रतिसाद पॉझिटिव्ह आहे. पूर्ण एक स्टेटस ठेवलं होतं ते त्यांना आता कसं समजलं काय माहित नाही. ते बुलढाण्यातले कोणतर होते. मग त्यांना पण फोन सिद्धापूर खाणीचा शंभूचं पैदाच आहे म्हटल्यानंतर ते पण म्हटले पैदाच चांगली पडायला लागली शंभूची. बर. तुमच्या आपल्या खाणीच्या वस्तू चांगल्या पडतात थोडा. बर. खाणीला तोड नाही. म्हणजे कधीपासून गाई सांभाळत आहे सचिन भाऊ? गाई आता मी जवळजवळ झाला तर एक 7 ते 8 वर्ष झाली माझी गाई सांभाळतो मी. साधारण किती वासरं अनुभवली घरी? वासरं अनुभवली म्हणजे आतापर्यंत वासरं झाली की. हा. पण ह्या मापात वासरू अजून झालं नाही. असं रागीट म्हणा, चंचलपणा म्हणा त्याच्यातला. बर. आणि सगळं फाउंडेशन म्हणा, स्ट्रक्चर म्हणा, जिथले तिथं असे वासरं कधी पडले नव्हते. बर. हा मग काय झालं, पहिलं साधीच आपली गावातली सगळी पार्ट्यात ह्या हिशोबानंच पाळत होतो आम्ही पण. बर. मग त्यातले आपले राजू वावरे म्हणून हे आपले पाहुणे पण आहेत, मित्र पण आहेत. पहिल्यापासून देशी गैरातच आहेत. मग ते तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात जास्त. होय. मग त्यांच्या ह्यानं आपलं एक चांगली एखादी पाडी बघायची ह्या नादात होतो मी. बर. मग आठपाडी खाणीची पाडी योगायोगानं आपल्याला लहान असतानाच म्हणजे त्यावेळेस खाण वगैरे काय माहीत नव्हती. बर. त्या पाडीची फक्त काय मुलगीचा जन्म 24/8 झालाय म्हणून 24/8 ते पाडीचा जन्म ह्या हिशोबानंच घ्यायचं या डोक्यात होतं. मग आपली ते जास्त आता राजभाऊला कळते म्हणून राजभाऊ घेऊन गेलतो. बघूया हे ते असं. मग मालकाची पण द्यायची इच्छा नव्हती, पण तो पण म्हटला आता जाता येता तुम्ही कामा ऑफिसला जाता येत आहे म्हणला. आणि जाता येता म्हणता एखादी पाडी असली तर दे. आता ठीक आहे, ही पोरगी जन्म आहे तर ह्या दिवशी पाड्या तुम्हाला घेऊन जावा. मी म्हटलं आता थोडीशी दूध प्यायची जरा थांबतोटी झाली की घेऊन जाऊ. तोपर्यंत तुला काय लागत असतं तर सांग म्हटलं. तो पण म्हटला मला तुमचं संबंध माझं म्हटलं चांगलं आहे म्हटलं. फक्त म्हटला गाईसाठी काय, मग म्हटलं गाईसाठी तुला काय पेंड खाद्य लागेल तर सांग, दुकानात कुठल्या पण जा, किती पोती पाहिजे ती घे, मला पैसे सांग, मी ऑनलाईन तुला पैसे मारतो म्हटलं. नसेल तर माझं मी ऑफिसवर येतात कॅश देतो त्या 500चा कोणाचा असेल त्याचा म्हटलं. मग पाडी नंतर मी ज्यावेळेस तुमचे परत व्हिडिओ बघायला चालू केले त्यावेळेस खाण वगैरे हे आई काय, बाप काय, त्याचा आजा काय, आजी कुठली, ते नंतर लक्षात आल्यानंतर परत मग त्या पोराला मी फोन केला की बाबा ही पाडी जी तुझ्यापासून मी आणली आता काय म्हटलं की झालंय म्हटलं इथं.
म्हटलं ही नेमकी ह्याचा वडील कुठला काय, तर मग आपल्या गावातले ते सतीश मोरे होते. मग त्यांनी आटपाडी खाणीचा ओळू एक आणला होता. बर पण त्या ओळूखंडावर एक 2 गैर भरवली होती त्यांनी. बर एक पाडी पडली आणि एक खोंड पडला. आणि थोडंसं त्यांना पैसे थोडे वाढवून आले तिथं. त्यामुळे त्यांनी लगेच तो सेल बी केला 1-2 महिन्यातच ते खोंड. बर मग ते आटपाडी खाणीतला ओळा हे नंतर समजलं, पण कुणाच्या मालकाला हे काय परत ट्रॅक लागला नाही. पाडी आहे जातील आहे सगळी चांगली आहे. बर पण नंतर ते आता पाडी परत तुमचा व्हिडिओ बघितल्यानंतर जनावर कुठल्या ह्याच्यावर टाकते हे बघायचं होतं आपल्याला. हां म्हणजे आईवर टाकते का भावावर टाकते. मग त्यावेळेस आपल्या इथं कपिला एक ओळू होता. कपिला ओळू भरवला. धड ते कपिलाव पण पडलं नाही, धड पाडी कोळशी आपली कोळशी पण पडलं नाही. ते पडलं पांढरं फेक आपलं पंढरपूर पट्टा असतो का त्या साईडला देखना, ते नुसतं पडलं. पण ते पाडी लमतीत गेली. नंतर खंडेराजूरचा चित्ररत्नारांचा भरवला. ते भरवल्यानंतर परत तुमचं जास्त व्हिडिओमधनं ते प्रसार व्हायला लागला शंभूचा. त्यात तांडरला यायचं होतं, पण ते काय थोडंसं राहून गेलं. मग नंतर राजवंशी म्हटलं एकदा सिद्धापूर खान कसलं आहे ते बघूयाचं म्हटलं जरा एकदा. बर मग 8 वाजता आलो. मला म्हटले काय डोक्यात आहे. मग मला म्हटले भरवला तर शंभूच भरवायचा म्हणजे आपला. ठीक आहे. 8 वाजता संध्याकाळी गाडी काढली आम्ही इथनं. बर हां संध्याकाळी 8 वाजता गाडीत गाई बसली. जेवण पण केलं नव्हतं. ऑफिसवरून आलो तसंच आपलं राजूभाऊ ड्रायव्हर आणि पोरगा आणि चौघजण आम्ही निजामपूरला सचिन भाऊनी कॉन्टॅक्ट केला. यायला लागले म्हटलं काही भरवायला. ते म्हटलं अहो एवढ्या वेळ ना आपलं टायमिंगच असं आहे म्हटलं आता काय करायचं. तर ठीक आहे म्हटलं या काय अडचण नाही. मग तिथं आम्ही जवळजवळ 1-1.5 वाजता पोहोचलो. गाईला 1 तासभर सचिन भाऊनी विश्रांती दिली. रात्री मला वाटतं काहीतरी 2:30 वाजता गाई भरवली आम्ही. परत तासभर थांबून परत निघालून पाट्याचं परत घरी पोहोचलो. लोकांना इथल्या म्हणले संध्याकाळी गेलाय आता पाठच आलाय नेमकं गेलता कुठं काही घेऊन. मग सगळ्यांनी सांगितलं असं निजामपूरला शंभूकडे भरवा गेलो. लोकांनी डोक्याला हात लावला एवढा लांब कोण जाते का म्हटलं इथं. एवढं पैसे खर्च करायचं इथं इंजेक्शन द्यायचं आणि हे द्यायचं. मी म्हणलं अजून तुम्ही मागायचं म्हटलं. राज साहेबांचा व्हिडिओ बघा म्हटलं. तुम्हाला देशी गेलं काय आहे नुसतं पांढरं दिसलं म्हणून देशी नाही म्हटलं. त्यात बी फरक आहे म्हटलं. त्याला जात पाहिजे, गोत पाहिजे, जातीवंतपणा पाहिजे. की जेव्हा तुम्हाला माहिती व्हायला चालू होईल म्हटलं. ते आत्ता फोन वगैरे पडल्यानंतर ज्यावेळेस आता फोन जसा जे लोक म्हटली होती एवढ्या लांब कशाला मिळतात काय, मग ते आता बघून म्हणतात भागात वस्तू नाही अशी वस्तू पडल्या. त्याच्या पण लक्षात आलं ना बाबांनो काय वस्तू कशी पडत्या काय पडत्या. सचिन भाऊ तुम्ही परवा एक प्रतिसाद दिला होता मला, त्यावेळेला काय वाटलं होतं? नाही खरोखर मी आता प्रत्येक तुमचा व्हिडिओ पडला की मला जसं वेळ मिळेल तसे तुमचे प्रत्येक व्हिडिओ मी ऐकते. मग ते ऑडिओ मधले असू दे किंवा तुम्ही बोललेलं छायाचित्रीकरण केलेलं असू दे, एखाद्या आता कुठे जाईल तिथे तुम्ही करता भागात दौरे. त्यावेळेस बारकावा काय असतो, एखादा कसं आहे म्हणजे म्हणतात ना दगडाला मूर्तीचा आकार दिला जातो, तसं एखाद्या माणसाला त्या देशी गैरातलं काहीच माहीत नसलं तर तुमचा व्हिडिओ बघून बघून ते माणूस इतका शहाणा होईल की म्हणजे त्याला कोणाची मध्यस्थी करायची गरज नाही किंवा कोणाला सल्ला घ्यायची बी गरज नाही, की एवढा माणूस तयार होऊ शकते. कारण तुम्ही एक मोल असा आहे की ज्ञान वाटायला लागलाय तुम्ही. आणि ते आम्ही ज्यावेळेस शाळेत होतो शाळेत शिकवलं जायचं की ज्ञान दिल्याने ज्ञान वाढतं. ते कुठेतरी बाबा वाक्य आज खरोखर ह्या कलियुगात कुठेतरी वाक्य खरी ठरायला लागले. माणूस म्हणतं काय पहिल्या शब्दाला माणसं जागत होती, शब्दाला कुठं किंमत राहील नाही, सगळे पैशाकडे बघतात. पण पैशाबरोबर थोडीशी कुठेतरी बाबा एक माणूस आहे की जो मनापासून घरदाराचं सगळं सोडून आपलं पूर्ण देशी घरावर काम करायला लागलाय, लोकांना शहाणं करायला लागलाय. भविष्यात मला काय वाटतं की कोणी असं एवढं पूर्ण शहाणं करायला लोकांना हे काय वाटत नाही मला. कारण जो तो उठलाय पैशाच्या उद्योगधंद्याच्या मागे लागलाय. 2 पैसे मिळते का मग येतो जातो आणि पुरेपूर माहिती देत नाही ना. आज जे लोकांना काय झालंय फुकट सल्ला नको आहे, 4 पैसे देऊन सल्ला ऐकायला पाहिजे, पण फुकट सल्ला देणाऱ्या माणसाचा सल्ला ऐकावा.
आणि कसं असतं काही काही गोष्टी असं असतात की माणूस आहे तो पण व्हॅल्यू समजत नाही. हा बरोबर. लोकांना तुमचे व्हिडिओ बघून खूप शिकण्यासारखं आहे, खूप. मग काय सांगतो मी, देशी गाई मी आणली होती, मुलगीचा जन्म झाला कन्येचा म्हणून आणली होती. हा पण ज्यावेळेस तुमचे व्हिडिओ बघायला लागलो त्यावेळेस त्या खाणी माहीत झाल्या. खाणी म्हणजे काय, वडील म्हणजे काय लाईन असतो, आई म्हणजे काय लाईन असते, ते परत कळायला लागले ना. असं काम करणारा समाजात असावा असं कधी वाटलं होतं का? ज्यावेळेस आम्ही तुमचे व्हिडिओ बघितले त्यावेळेस वाटायला लागलं की बाबा खरोखर माणूस असा अजून ह्या माणसासारखी 100 माणसं समाजात तयार व्हावी. व्हावी. व्हावी 100%. हं, त्यांची जो मस्त आता लोकांच्याकडे पैसा आहे आमच्या भागात, लोकांची इच्छा आहे त्याला क्षेत्रात यावं. पण काही लोक असे आहेत की जाणून बुजून नवीन माणसाला येणारा बरोबर फसवतात, त्याच्या गळ्यात कुठलं तर काय तर हाणत्यात, मारत्यात. त्यांना जात माहित नाही, गोत माहित नाही, आपलं दिलंय त्यांना घालून आपलं घ्यायचं आणि आपलं जायचं एवढंच माहिती आहे. फक्त देशी गाई अर्थ असावी ती. पण आता कसं आहे, बीपी शुगर लोकांना आहे की गाईच्या पाठीवर हात फिरवला पाहिजे. ती कुठं आपलं डॉक्टरांना तिथं तिथं कुठं व्याख्यानात ऐकतात. तर त्याच्या पाठीमागचं काय कसरत असते, काही गोष्टी काळजी घ्यावी लागते, ते सगळं तुमच्याकडे शिकण्यासारखं आहे. म्हणून ते सगळे व्हिडिओ ऐकून मी म्हटलं हे सत्य आहे की बाबा नो एक माणूस तिला क्षेत्रामधला की एवढा ध्येय वेळा झालाय की 24 तास कुठं जाईल तिथं ते तुमचं व्हिडिओ बघतोय. तो घरातल्या सुद्धा त्याला वेळात काढलंय की बघितलं ना उठवून खिलार शेतकऱ्याची चॅनल का बघतोय. तर त्या माणसानं खरोखर आत्मीयतेनं सांगितलं की मी का बघतोय आणि कशासाठी बघतोय. त्या माणसानं आलेले अनुभव त्याला सांगितले. त्या माणसाला आधी समजत नव्हतं की कान कवाळी काय असते, धावरा कुठं पाहिजे, फाउंडेशन कसं पाहिजे, खोर नक्की कशी पाहिजे, शेपूट कसं पाहिजे, चौकाला कसं पाहिजे, नजर कशी पाहिजे. ते माणूस तुमचं बघून शिकला आणि तुमचं म्हणण्यापेक्षा आम्ही पण शिकण्याचा प्रयत्नच करतोय सोडा आता. आम्ही असं म्हणत नाही की आता हे 5-7 वर्ष खिल्लारमध्ये आहेत, पण त्यातलं एक 10% तर क्लिअर सांगू शकतो आता पहिल्या. हे असं काम म्हणजे घर बसल्या प्रत्येकाला शिकायला मिळते. 100% साहेब. अहो घर बसल्या मिळायला लागले पण लोकांना घ्यायला समजून झाले. हा लोकांना चवीच्या जातीवंतपणा काही गोष्टी त्या घ्यायला अजून ऍक्सेप्ट होईना झाल्यात लोक. पण लोकांना जमलं नाही म्हणून आपण जमवायचं सोडलं नाही. नाही नाही नाही, तुमचा प्रयत्न हा प्रामाणिक आहे. कुठेतरी कसं असतं ह्या एखादं चांगलं कार्य घ्यायचं तर कुठं तर सुरुवातीला कोणीतरी एखादं त्या हातात काम घेतलं पाहिजे किंवा ठिणगी टाकली पाहिजे, त्याशिवाय ती बाकीचं राहणं उठत नाही. म्हणजे कोणीतरी ते ह्या जगात माणसं म्हणतात की मी एकट्याने केल्यानं काय होतं, पण आज राजसाहेबांनी जे रान उठवलंय ते त्याच्यामुळे 100% किती तर हजार लोक जागृत झालेत. त्याच्यामुळं फक्त लोकांना समजायला लागले त्यातलं. काही जणांकडे दानत आहे व्यक्त व्हायची, काही जणांकडे दानत नाही व्यक्त होण्याची. 100%. तुमच्यासारखे दुर्मिळ आहेत की व्यक्त होत आहेत. अमुक अमक्या व्यक्तीमुळे बदल घडतोय आणि अमुक अमका व्यक्ती असा असावा. 100% साहेब, 100%. तुम्ही मागाशी एक वाक्य वापरलं तर कोणीतरी कोणाच्या तर नादाला लागून काय तर गळ्यात पाडून घेते. बरोबर आहे. आणि थोड्या दिवसातच थोड्या काळानंतरच 1-2 महिने गेल्यानंतर आपण कुठेतरी चुकलोय म्हणून तो सुद्धा प्रतिसाद लोक द्यायला चालू केले जातात. हो हो, ते काय झाले साहेब की काही काही लोकांचं हे असं लोक जे फसवतात त्यामुळे काही काही लोकांचा विश्वास पण उडते की बाबा हे गणवागणवी क्षेत्र आहे. पण पण येत नाही सचिन भाऊ. हा विषय आपण कुठपर्यंत हीच कळत नसते आपल्याला. हा तेच की दुसऱ्याच्या काठीचा सहारा घेतलाय की त्यांनी, त्यांना कळण झालंय ना नेमकी बाबा हे ज्याचा सहारा घेतलाय ते आपल्याला व्यवस्थित नेईल का नाही. जो त्या क्षेत्रात पडलाय आज लोकांना काय झाले, अभ्यास करायला नको, माहिती घ्यायला नको. एखादं फक्त एक शेती आणि एक खिलार क्षेत्र, लोकांना हे अभ्यास करायचं क्षेत्र नाही. बाकीचं कुठलं तुम्ही जावा BSc वगैरे आमच्यासारखं ह्याला गेला किंवा आमच्यासारखं पत्रकारिता करायला गेला तर कोर्स करावा लागतो. मग 4 व्हीलर चालवायची झाली तर त्याचं आधी ट्रेनिंग घ्यावं लागतं, कशी चालवायची, कसं गेट टाकायचं.
इतर सगळ्या समाजातल्या गोष्टी आहेत, ते आधी ते शिकावं लागतं आणि मग त्या त्या गोष्टी कराव्या लागतात. पण शेती एकमेव गोष्ट आहे. कोर्स आहे का कुठं? पाणी पाजायचं कसं शिकवलं जातं, पुन्हा वाखुऱ्या कशा ओढायच्या, कट वाखुऱ्या, किंवा दार फुटलं तर धरायचं कसं. तसं खिलारमधलं कोणीही शिकवत नाही. फक्त जातीची वस्तू आहे छायाचित्रण करणे आणि ते म्हणतात मेकअप करायचा विषय सोडून द्यायचा. पण ग्राउंड लेवलला बिन मेकअपचं काय असतं, लोकांच्या काळजापर्यंत शब्द भेटतात तुमचे. त्यामुळे लोकांना खरं शेतकऱ्याचा माणूस, शेतीमधला माणूस की पूर्ण प्रामाणिक, कुठलंही स्वार्थ न ठेवता लोकांच्या बद्दल व्यक्त होतो, लोकांना एवढं शहाणं करतोय की ह्या दुनियेत तर सध्या लाख मोलाची गोष्ट आहे. सचिन भाऊ, असे काही उदाहरणं असतात माझ्या समोर येतात, चालून उदाहरणं येत असतात की प्रोफेशनल वागल्याने खिलारमध्ये वाढ होईल आणि प्रोफेशनल वागल्याने लोक आपल्याकडे त्या नजरेनं बघतील, एक गैरसमज वाढत चाललाय. बरोबर आहे. आणि एखादा प्रोफेशनल वागत असेल तर त्याच्याकडूनच वस्तू घ्यायची. त्याच्याकडून वस्तू घेतली तर ते गॅरंटेड वस्तू मिळेल का नाही ही शक्यता कमी आहे. आणि प्रोफेशनल माणसाच्या मध्यस्थातून सुद्धा वस्तू घेतल्यानंतर एक वेगळ्या प्रकारचं आपलं नाव होईल, अशी सुद्धा घटना घडल्या. हे फक्त ट्रेंड आलाय, नावाखाली चालणे. आणि त्या व्यक्तीकडनं मी अमुक व्यक्तीकडनं, पण हा काळ सांगतो साहेब, हा काळ थोड्या वेळासाठी राहणार. हे वारं कसं असतं, थोड्या वेळासाठी राहतं. पण जो खरे ग्राउंड लेवलपासून कसरत करतो ते वारं आयुष्यभर टिकून राहतं. माणूस असं किंवा नसो भविष्यात, त्याचं वारं आयुष्यभर टिकून राहतं. कारण प्रोफेशनल कडे बघून एखाद्याने गोष्ट घडवलेली असली किंवा मोबाईलच्या माध्यमातून किंवा एखाद्या मधल्या माणसाच्या विश्वासावर जर एखादी गोष्ट घडवली समजा, तर एक ना एक दिवस त्याला ते जाणीव होते की बाबा आपण कुठेतरी चुकलोय. 100% होत्या. आणि ज्या वेळेला स्वतः तुम्ही 2 रुपये स्वतः खर्च करता एखाद्या गोष्टीवर अभ्यास करून किंवा विश्वास ठेवून, विश्वास ठेवण्यापेक्षा आधी स्वतःला अभ्यास पाहिजे थोडाफार. बरोबर आहे. बऱ्याच लोकांनी वस्तू घेतल्या आणि ही माझी वस्तू विकायची म्हणून कानावर दिले माझ्या, घेताना माझ्या कानावर नाही, देताना मात्र माझ्या कानावर बातम्या आल्या. आणि मी त्या गोष्टीची सुरुवातीपासून शहानिशा करतोय, अभ्यास करतोय. ती गोष्ट एक ना एक दिवस माझ्या कानावर येणारच असं मी एक गृहीत धरलेलं असतं. बरोबर आहे, बरोबर. आणि बोलायला बरोबर तडाख्यात गावतो माणूस अनुभव मांडायला. ते काय झाले की त्यांना खंत वाटते, फक्त स्वतःची आपण स्वतः घालवून घेऊ शकत नाही की आम्ही फसलोय ते सांगू शकत नाही. आणि अजून अशा प्रकारची पण लोक आहेत की पैसा भरपूर आहे, श्रीमंती भरपूर आहे, मग स्वतःला त्यातली काय माहिती नसल्यामुळं, वेळ माहित नसल्यामुळं किंवा आपल्याला कुठं फिरायला येत नसल्यामुळं कोणाच्या तर मार्फत वस्तू घ्यायची आपण घेताना, अमुक अमका हा लय चांगला, म्हणजे का तर तो एक वेगवेगळ्या माध्यमातून जर चर्चेत आलेला असतो. बरोबर बरोबर आहे. किंवा एखादी गोष्ट त्याने जगापुढं एखादी घरातली म्हणा किंवा एखादी शेतकऱ्याची म्हणा जाहीर केलेली आहे, त्याच्यामुळं त्या माणसाला पकडलं जातं आणि त्या माणसाच्या आधारे एखादी गोष्ट घडवायला जातो माणूस. आणि घडवल्यानंतर त्याला पश्चाताप होतो की आपण स्वतः थोडं ओरिजिनल कष्ट केलं असतं तर बरं झालं. अगदी बरोबर. म्हणजे जेवढा अनुभव मी ठोसपणे मांडतो तेवढा अनुभव माझ्यापर्यंत पोहोचलेला आहे. मला काय म्हणायचं आहे की जी माणसं मानतात, आता मला कोणाला दोष द्यायचा नाही या गोष्टीबद्दल, मानतात ते त्यांचं काय कन्सेप्ट असेल ते त्यांच्याजवळ चांगली गोष्ट आहे. एखादी वस्तू दाखवतात, हे करतात, पण जसं दाखवतात तसं स्वतः तुम्ही पण तुमच्या घरामध्ये एखादी वस्तू घडवा आणि ती जगापुढे दाखवा की बाबा ना आम्ही सुद्धा आमच्या घरात वस्तू घडवू शकतोय किंवा जगाला दाखवू शकते की माझ्या दावणीला जनावर आहे. गावाच्या दावणीला दावण्यापेक्षा स्वतःच्या बी दावणीला दाखवाय शिकवा ना आधी पहिला. ते जरी नाही जमलं तर ज्या व्यक्तीच्या विचारामुळे, ज्या व्यक्तीच्या कामामुळे, ज्या व्यक्तीच्या कर्तृत्वामुळे जर जनजागृती होत असेल तर एकट्याला नाही जमलं तर त्या माणसाला सुद्धा जगापुढे मांडल्यानंतर तो सहकार्यामध्ये भाग येतोय. बरोबर आहे. समजा आता त्याला सांभाळून जगापुढे दाखवायला जमत नाही, पण ओरिजिनल माणूस तर जगापुढे मांडायला जमल ना मीडियाचा वापर करून. 100%.
हा, ओरिजिनल माणसाचे नाव तर करायला जमल ना मीडियाच्या माध्यमातून. काही काही लोकांना गोष्टी खंत वाटते की बाबा ह्या राजसाहेबांमुळे ह्या वस्तू ह्या लोकांना चांगल्या मिळाल्यात, पण त्या आमच्या माध्यमातून प्रसार करायचं ही त्यांना खंत वाटते की बाबा ह्या माणसाचं नाव मोठं झालं तर भविष्यात काय करायचं आपल्याला कोणी विचारणार नाही परत. हा बी कन्सेप्ट आहे त्यांचा. हा न्यूनगंड जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत आयुष्यातला वेळ वाया गेल्याला सुद्धा कळत नाही. आता लोकांना हे समजायला पाहिजे ना की बाबा ओरिजिनलपणा कोण आणि डुप्लिकेटपणा कोण करतं. त्यामुळे मी नेहमी सांगत असतो, आजच आणि तात्काळाचा निर्णय घेणाऱ्याला पाठिंबा असणार आहे. बरोबर आहे की. आणि वेळ वाया घालवणाऱ्याची यादी बाजूला काढून ठेवली जाईल. आणि वेळेचं ज्याला महत्व माहिती आहे आणि ज्याची परिस्थिती बऱ्यापैकी आहे तो बऱ्यापैकी गोष्ट घडवतो, तो कायम जगाच्या लक्षात राहणार आहे. बरोबर आहे की. पण परिस्थिती बऱ्यापैकी आहे मात्र तो रीतिरिवाजनुसार जुन्या पद्धतीनं एखादी फुकट पाळाय मागतो किंवा एखादी कमी पैशात पाळाय मागतो, ती त्याचीच आबरू हाताने काढून घेतो. बरोबर, स्वतःहून स्वतःची आबरू काढतोय. तसं न करता तिकडे कुठेतरी गोळ्या औषधला किंवा डॉक्टरला किंवा मेडिकलला खर्च करण्यापेक्षा अगोदरच घरात डॉक्टर आणून ठेवा ना खिल्लार गाई. बरोबर आहे. ती तुमच्या आरोग्याची धन आहे ना. 100%. मग कशाला तुम्हाला लाखो रुपये खर्च करायची गरज आहे. ते काय आहे, जे सायन्स आहे त्याच्या पाठीमागे लागल्यात, पण जे नैसर्गिक देवानं आपल्याला दिलंय त्याचा सांभाळ करायला यांना जमून झाले अजून. म्हणजे नैसर्गिक जगणं याचा अर्थच कळला नाही. लोक ह्या धावपळीच्या जगामध्ये नैसर्गिक जगणं काय असं शेत विसरून गेले. हा. आणि ओरिजिनल गोष्ट पण कशाला म्हणायचं हे सुद्धा माहित होत नाही. नाही, पण तुमच्या माध्यमातून 100% लोक शाणी होणार. त्या आज वाक्य घेऊन ठेवा की या 10 वर्षाच्या काळात लोकांना खेळा क्षेत्र म्हणजे काय तुमच्या माध्यमातून समजणार आहे. जो माणूस शहाणा झाला त्यानं जर जाणीव राखली किंवा त्यानं पुढे ज्ञान दिलं किंवा त्यानं जर पुढे कल्पना दिली मी अमुक अमक्यामुळे शहाणा झालोय, तर त्याचा शहाणपणा टिकणार आहे. हो, 100%. त्यानं जर शहाणपणा आलाय मात्र तुम्ही मागाशी म्हणल्यासारखं की ह्या माणसाला कशाला मोठं करायचं किंवा ह्या व्यक्तीला कशाला मोठं करायचं असं जर न्यूनगंडता बाळगला त्या माणसानं तर आज त्याची रियालिटी त्यानं झाकून टाकली होती परत. बरोबर आहे. हा, लोकांना रावसाहेब लय अजून अभ्यास करायला मागायचे लोक. कारण मी पण आता काय करायला जे माझे मित्र भेटतील किंवा कोण काही भेटतील त्यांना असं की बाबा एक तर देशी काही खिल्लात पळा. आता येऊन एक अपवाद मग म्हणजे मुस्लिम समाजामध्ये काही लोकांना ते देशी गाई पाळणं म्हणजे जरा अशुभ वाटतं. पण माझ्या मित्रांना मी एक 4-5 मित्रांना पाळा आणि तुमच्यामध्ये परिस्थितीमध्ये असं किंवा तुमच्या आरोग्यामध्ये काय बदल असेल ते तुम्ही स्वतः सांगा आणि तुम्हाला नाही पटलं तर तुम्ही सांभाळ द्या परत माझं खायच्या. बरोबर. तेच लोक आता त्यांच्या तोंडून सांगायला लागलेत 100% ही खरं आहे. निसर्गाने देणगी दिलेली खरं आहे आणि 100% त्यांच्या प्रपंचात असू दे किंवा आरोग्यात असू दे 100% बदल झालेला आहे. बरोबर. ते अशा माणसांनी व्यक्त झालं पाहिजे अमुक अमक्यामुळं बदल झाला. बरोबर आहे. हे बघा शेवटी उजवं डावं 1 नंबर 2 नंबर 3 नंबर मध्यम ह्या गोष्टी कायम फिक्स राहणारच आहे त्या. पण त्यातूनच कशाला 1 नंबर म्हणायचं, कशाला ओरिजिनल म्हणायचं, कशाला चांगलं म्हणायचं नेमकं कळलं पाहिजे. अगदी बरोबर आहे. आणि आज आपण जाग झालो पाहिजे का नाही किंवा आपल्याला जागृती झाली पाहिजे का नाही स्वतःची किंवा आपण शांत झालो पाहिजे का नको हा 100% झालं विचारला पाहिजे मनाला. आणि प्रत्येकाचं कर्तव्य आहे की एकटा राजसाहेब सगळ्यांना शानू करू शकत नाही. प्रत्येकाला जे मी तर एक ठरवलंय बाबा राजसाहेबापासून जे शाणी झाले त्यांनी 10 जणांनी पुढे शानं करावं की बाबा अशी नाही अशी वस्तू पाळली पाहिजे किंवा असं. बरं ठीक आहे तुझं नाही ऐकत तर एकदा राजसाहेबांचा नंबर घे, एकदा त्यांना कॉन्टॅक्ट कर म्हणजे खरं काय आणि खोटं काय तुला सत्य कळ. त्या ठिकाणी ती माणसं गप तोंड मिटून बसतात आणि पुढे गाया कापायला जातात. तेच झालंय ना आजकाल.
जो शहाणा झालाय ना तो पुढे शहाणा करत नाही. करायला पाहिजे हो, करायला पाहिजे ती शहाणा. पण तो शहाणा होत नाही, तो शहाणा करत नाही, त्याच्यामुळं पुढच्या गायीला मरण पत्करावं लागतंय. लोकांच्या काही गोष्टी वेळ निघून गेल्यानंतर लक्षात येतात. वेळ आहे तो पण लक्षात येत नाही त्या गोष्टी. अजून राजसाहेब शो जगाला म्हणजे अजून कळलेला नाही काय आहे. आणि ज्यांना कळलाय त्याने अजून राजसाहेबांचा हात सोडलेला नाही. नाही बरोबर आहे. नाही काय जणांनी कसं आहे, एकनिष्ठ राहणं पण लय अवघड आहे. होय होय. नाही ते काय होतं माहिती आहे का, थोडक्यात राजसाहेबांचा आधार घेतला, नावातनं पलीकडे जायचं आहे. पण काही काही अशी पण अवलादी आहेत, आता मी शब्द चुकीचा वापरतोय, पण काही काही अशी लोक आहेत की नावातनं पलीकडे गेले की नावाड्या कोण अशी म्हणणारे सुद्धा आहेत या जगात. नाही शब्द चुकीचा नाही, त्यामुळं त्यांना जोडा हाणला जातोय हो. ज्यानं असं केलंय, माझ्यासोबत शेवटच्या काठापर्यंत आलाय आणि नाव विसरलाय, त्याला ती ऐकवल्यावर किंवा त्याला ती शब्द जमल्यानंतरच तो शहाणा होणार आहे आणि पुढच्याला शहाणा करणार आहे. बरोबर आहे की. तो चुकलाय ही गोष्ट चुकली म्हणल्यानंतरच ती दुरुस्त होणार आहे हो. आपली आवडत एक नाही आपल्या जवळच ठेवायचं नाही की बाबा ना आपलं पण नाव खराब आणि लोकांना पण शहाणा करणार, दुसरंच काय तर सांगणार, जर आपण पण त्या मार्गात नाही दुसऱ्याला ते जाणाऱ्या मार्गात त्याला पण बाजूला. म्हणून मी अलीकडे थोडं बरंच जनतेना शहाणं पण करतोय आणि त्यासोबत कुणी चुकू नये म्हणून त्या पद्धतीनं पण वक्तव्य करायला लागलोय आता. बरोबर. ते लेख वाचतो मी ते, आणि त्यातले काय काय तुम्ही ज्यावेळेस व्हिडिओ करता त्यावेळेस काही काही मार्मिक वाक्य असतात ते त्या लोकांच्या लक्षात आली पाहिजे की बाबा राजसाहेब कोणासाठी बोलतायत, कशासाठी बोलतात, की बाबा नावाच्या पलीकडे गेलं म्हणजे आपलं कर्तव्य नाही बाबा. ज्यावेळेस गरज होते ते म्हणतात ना, एका सोयीसाठी राजा सुद्धा नडतो. हे लक्षात आलं पाहिजे ना त्यांच्या, की बाबा ज्या माणसानं आपल्याला या क्षेत्रामध्ये जातीवंतपणा काय, चवीच्या गोष्टी काय ह्या शिकवल्या, आणि त्या माणसाला विसरून मोठ्या माणसाच्या हाताला धरायचं आणि त्याच्या नादाला लागायचं आणि परत म्हणायचं ह्याच्यामुळे मी मोठा झालो. त्यातलं उद्योगधंदा बंद केलं पाहिजे ना त्यांनी. जास्त करून कोण करतं, ज्याला गुरुज माहित नाही, ज्याला पैशाचा माज आहे, ज्याला श्रीमंतीचा माज आहे, बरोबर आहे, आणि ज्याला आयुष्यात संघर्ष माहित नाही, त्या अशा माणसाकडून समाजात घाण होत चालली. 100%. फक्त मीडियामधून प्रसार होऊन किंवा प्रचार होऊन आपण नावारूपाला येण्याच्या नावाच्या जी पाठीमाग आहेत, कष्ट घेतलेले ज्यांनी, बिगर कष्टाची माणसं, बरोबर. तर ही माणसं काय करतात, ओरिजिनल माणसाला सुद्धा पुढे जाताना डाग लावा लागले. 100% तेच व्हायला लागले, घाण करायला लागले लोक आवडले. त्यामुळं माझं सुद्धा एक दिवशी एवढं डोकं तापतं की खरंच नक्की निर्णय घेतलाय का ह्या वाक्यापर्यंत येतोय मी. म्हणजे एखाद्याला काय पाहिजे असलं तर खरंच निर्णय फिक्स आहे का. निर्णय हा तुमचा 100% अतिशय चांगला आहे. निर्णयाच्या म्हणजे आम्ही कोणीही म्हणणार नाही की बाबा हा निर्णय चुकीचा आहे, जगाला शहाणं करता येईल. ज्या गोष्टी सत्य आहे ते सत्य, वास्तव काय आहे वास्तव तुम्ही मांडता जगापुढं. वास्तव मांडायला पण त्याला काळीच तसं लागतं, वास्तव मांडणाऱ्याला पण. ती देणगी आहे. बरोबर आहे. हे आई वडिलाचं पुण्य म्हणायचं राजसाहेब, की त्यांच्या पोटी असा एक त्यांनी हिरा जन्माला घातलाय. हे आई वडिलांचे खरेखुरे पुण्य आहे की तो आज जगाला प्रसार करून सांगायला लागलाय की जातीवंतपणा काय असतोय. जगापुढे वास्तवता मांडणं म्हणजे रक्तात एक देणगी मिळणं आहे. 100% तेच सांगाल. ते आई वडिलाचं पुण्य काय ते आहे म्हणून तो त्यांच्या पोटी असा हिरा एक जन्माला देवानं घातलाय. आणि ते कुठं पण घालत नाही कोण. काही तर त्याच्या पाठीमाग थोडस दैविक शक्ती पण लागते त्याच्या पाठीमाग. आणि कधी कधी कोण पण उठून तयार होत नाही. कधी कधी मला पण अशी जाणीव होते की मी जर कुठंतरी एखाद्या कंपनीची नोकरी करत बसलो असतो ना, वास्तवता समजायला अजून किती वर्ष गेलं असतं काय माहित. अडाणी राहिले असे लोक रासाहेब. नुसतं शाळेतलं शिक्षण म्हणजे वास्तव नव्हे, त्याच्यावर जगाचं ज्ञान पाहिजे. आता अंतबहादूर सुद्धा काय काय माणसं हुशार असतात,
का आता त्यांनी जगाचं ज्ञान घेतलेलं असते, 12 गावचं पाणी पिलेलं असते, उकळून पिलेले असते ते. कधी कधी विचार वाटतो की वास्तवता मांडायलाच पुढे कोण येत नाही आणि वास्तवला कोण होकार देत नाही किंवा वास्तव कोणाला आवडत नाही. मग मला कधी कधी वाटतंय मी जर वास्तव नाही जर मांडत बसलो असतो तर मग अवघड होतं ओरिजिनल गोष्टींचं समाजात. नाही 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 नाही. एवढे आज 26/11 तारीख आहे, बाबासाहेबांचं संविधान दिन आहे आज, की त्यांना सुद्धा विरोध झाला बॅरिस्टर असून, पण त्यांनी त्यांचं ध्येय सोडलं नाही. पण आज ते माणूस नसल्यामुळं आज सगळ्याला कुठं काय झालं की बाबासाहेबांचा कायदा हा लोक आता हे करायला लागले. तसं ज्यावेळेस राजसाहेबांचं खरोखर आज जसं बाबासाहेबांसारखी अवस्था आहे की बाबांनो लोक मस्त हे करतात ते करतात, पण ज्यावेळेस खरोखर प्रसारामध्ये येईल ज्यावेळेस राजसाहेब, त्यावेळेस लोकांना त्यांचं वास्तव स्वीकारण्याशिवाय पर्यायच नाही. शेवटी आपण ज्या उड्या मारतो किंवा आपण श्रीमंत होतो किंवा आपण मोठं होतो, भावकीत गावात असू द्या, भावकीत असू द्या, आपल्या परपंचात असू द्या, कोणत्याही ठिकाणी एखादा माणूस मोठा असतो ना, त्याला कुठंतरी ओरिजिनल गोष्ट कारणीभूत असते. बरोबर आहे. आता भाऊभावकीत म्हटलं तर एखादा भाऊ श्रीमंत असतो, एखादा भाऊ गरीब असतो, बरोबर? 100%. एखादा भाऊ मध्यम असतो. हो हो. तो श्रीमंत कोणामुळे होत असतो की त्याला वाव भेटलेला असतो पुढे जाण्यासाठी. कोणामुळे वाव भेटलेला असतो? घरात आणि शेतात जो कष्ट करतो ना त्याच्यामुळे पुढे जायला सरकारला वाव मिळालेला असतो. कारण तो पुढे श्रीमंत होताना काय असतं की पुढे निघून जाताना त्याच्या डोक्यानं त्याची कामं करत असताना त्या घरातलं काही टेन्शन नसतं, शेतातलं काही टेन्शन नसतं, काहीच नसतंय. त्याला एक फक्त जे ध्येय आहे तेवढंच गाठायचं असतं त्याला. हा, मग तो ध्येय गाठून काय करतो, काही दिवसानंतर इतर भावापेक्षा तो श्रीमंत दिसतो. हा, आणि मागच्या भावांना ज्यावेळेस संस्कार राहायची वेळ येते त्यावेळेस सगळं विसरून जातं की भावाने आपल्यासाठी काय केलं. हा, म्हणून भाऊभावकीत सुद्धा किंवा गावात सुद्धा असू दे किंवा माणसाच्या आयुष्यात असू द्या, जे श्रीमंती भेटते ना, जे नाव भेटतं ना किंवा माणूस मोठ्या पदाला जातो ना, त्याला कुठं तर ओरिजिनल गोष्ट कारणीभूत असते. ओरिजिनल, बरोबर आहे, की ज्या गोष्टीचा त्याला विसर पडलेला असतो आणि ती ओरिजिनल गोष्ट कधीच श्रीमंत होत नाही. मूळ स्वरूपाचा माणूस कधीच मोठा होत नाही आणि मूळ स्वरूपाचा माणूस कधीच झगमगाटकडे वळत नाही. बरोबर आहे. आणि जातीनं रिअल वागलेल्या माणसाला ते नको वाटतं की इतरासारखं वागणं. नाही, आपला ठेका आपण ठेवायचा. आता मी मूळ शब्द वापरतो किंवा व्हिडिओ साध्या ठेवतो किंवा मी सारखं लिखाण करून जागा करतो, हे काय चांगलं आहे काय माझ्यासाठी? हे इतरांसाठी चांगलं आहे. मी मोठा होऊ शकत नाही ना. बरोबर आहे. ह्या गोष्टीला लोकांचा प्रतिसाद कमी आहे, हे उघड आहे. ते सत्य आहे, वास्तव मध्ये सत्य आहे. हा, मग ते वास्तव सत्याला प्रतिसाद पाठिंबा नाही ना लोकांचा, पण वेळ निघून गेल्यावर त्यांना समजणार आहे. 100%. म्हणून म्हणत असतो नेहमी, ज्याला खरं समजलंय किंवा ज्याचं त्याचं काम जनतेनंच करावं म्हणजे आपला खिलार वाचणार. अगदी बरोबर आहे. तेच मी मगाशी काय म्हटलं की राजसाहेब या जगात सगळीकडे पोचू शकत नाही, पण राजसाहेबांनी ज्यांनी ज्या लोकांनी शहाणं केलंय त्या लोकांनी पुढच्या लोकांना शहाणं करावं. तो पात्र वास्तव काय आहे जे लोकांच्या जगासमोर येणार नाही. आणि वास्तवता टिकल्याशिवाय आपलं खिलार टिकणार नाही, खिलार टिकल्याशिवाय माती टिकणार नाही आणि माती टिकल्याशिवाय पुढची पिढी टिकणार नाही. एका एक अवलंबून बनायत ना, हे लक्षात यायला पाहिजे त्यांच्या. हा, वास्तवता टिकली तर अनेक वर्षाची पुढे वास्तवता टिकणार. बरोबर आहे. आज आपण गाय सांभाळली तर आपल्या लेकराला गाय समजणार आहे. आपण शेण गोमूत्र शेताला वापरलं तर आपल्या लेकराला शेण गोमूत्र वापरायची सवय लागणार आहे. बरोबर आहे. आणि त्या मातीने शेण गोमूत्र जर खाल्लं तरच ती पीक चांगलं देणार आहे. अगदी बरोबर आहे. म्हणजे ही साखळी सगळी चवीच्या गोष्टीवर अवलंबून आहे, तुमच्या पैशावर, पैसा मिळवलेल्या गोष्टीवर नाही. लोकांना पैसा म्हणजे आजकाल सर्वस्व झालं. मग पैशाच्या पाठीमागे मान्य आहे, तुम्हाला गरजेपुरता पैसा झाल्यानंतर अति पैशाकडे जर वळला तर मूळ स्वरूपावर माती आहे. अति झाली की मातीच होते, कुठल्याही गोष्टीच असू दे. मूळ स्वरूपावर लागला म्हणून मुळासकट खाऊ नये ना. हा, मग मातीच जाते शेवटी तोंडात. तसं अति पैसा झाला तर त्याचा उपयोग नाही ना. आता खिलार क्षेत्र वाढवायचं तुम्हाला सांगतो, शर्यत क्षेत्रवाल्यांच्या एक हातात आहे बघा. हो हो, त्यांच्याच हातात आहे सगळं ते. कसं सांगतो,
की एखादा बैल पळला म्हणून त्याचे लाखो फॅन आहेत. बरोबर आहे. एखाद्या शेठचा बैल पळला म्हणून त्याचे लाखो फॅन आहेत. बरोबर आहे. अहो त्या लाखो फॅनने एक एक जरी काही गाय पाळली ना, आपली गाय चुकीच्या मार्गाला जाणार नाही. बरोबर आहे. बरोबर आहे. त्या लाखो फॅनने एक एक बैल पाळायचा होतच नाही. काय होतंय, 10-20 जणांच्या मध्ये एक बैल पाळावा लागतो. कुठं तर 5-50च्या टीमने बैल पाळावा लागतो. बरोबर. आणि कुठल्या तर शेटला पाठिंबा द्यावा लागतो. हे जातीनं बारीक लक्ष देऊन गणित ऐकावं लागते. बरोबर आहे. गय ही किंवा कालवाड ही सगळ्याला तुम्ही लाखो फॅन आहे ना, लाखो फॅननं लाख गया पाळल्या तरी गया कापायला जाणारे वाचणार. 100%. पण ते तेवढं त्या मुळातच ज्याला पाठिंबा देतात त्याला आवड पाहिजे त्या गायची. अगदी बरोबर. आता एखादा शेट आहे, एखादा मालक आहे, एखादा हिंद केसरी गोष्टीचा मालक आहे, तर त्यानं मुळात ती गाय पाळलेली पाहिजे. वास्तव आहे तसं. तेव्हा कुठेतरी त्याचे फॅन हे गाय पाळणार आहेत. बैल टॉपला पळतात पण त्यांच्याच घरी घेईन नाही. तर एवढं लक्षात आलं पाहिजे, लाजीरवाणी गोष्ट आहे. त्याचा बैल एखाद्या मालकाचा बैल टॉपला पळला किंवा एखादा चॅम्पियन झाला म्हणून तो सगळ्या फॅनचा बैल चॅम्पियन करू शकेल का? नाही. हा, शक्य नाही त्या गोष्टी. त्याची ताकद असते चॅम्पियन बनवण्याची, पण तो सगळ्याचा बैल चॅम्पियन करेल का? हिंद केसरी करेल का? सगळ्यांचं करून काय करायचं. पण गायी सगळ्यांना पाळायला लावू शकतो ना. हो, लक्षात आलं. बरोबर आहे. आता बघा, आपण तुमचं व्हिडिओ बघतोय तेव्हापासून मी प्रत्येकाला जसं माणूस जसा असेल अवेलेबल तसं त्याला सांगतच असतो की बाबा इतक्या दिवशी गाय पाळायचं. आता जवळजवळ तुमच्या माध्यमातून व्हिडिओ बघतोय तेव्हापासून 20 जणांनी तर गायी पाळायला लावलीत मी आतापर्यंत, आणि त्यांच्या आत्ता दावणीला आज गायी आहेत. तसं शर्यत क्षेत्रामध्ये जे चर्चेत आहेत, जे तोंडावर आहेत, जे अनेकांच्या लोकांच्या गळ्यातले ताईत आहेत, अशा व्यक्तींनी एक एक गायी पाळायला प्रवृत्त केला पाहिजे आपल्या फॅनला. करायला पाहिजे, प्रवृत्त करायला पाहिजे. तेव्हा ते ती गायी चुकीच्या मार्गाला जाण्यापासून वाचवू शकतात आणि खिल्लारमध्ये वाढ होऊ शकते. हे सूत्र खिल्लार शेतकरी शान परिवार अनेक वेळा जाहीर करतोय, करत राहणार आहे आणि करेन सुद्धा मी. असं कुठलं सूत्र की नेमकं खिल्लार कसं वाढणार आहे याची सूत्र आणि गणित आहे. बरोबर आहे. एकटा वरडून खिल्लार वाढत नाही, किंवा व्हिडिओ HD मधला करून खिल्लार वाढत नाही, किंवा चॅम्पियन बनवून खिल्लार वाढत नाही, किंवा आज मोठ्या समाजातलं पद एकट्यानं मिळवून खिल्लार वाढत नाही. बरोबर आहे. खिल्लार वाढायसाठी मी खिल्लार शेतकरी शान परिवार मधून ज्या गणित सांगतो, जी गणित करायला लावतो, जे सूत्र सांगतो, त्याप्रमाणे सचिन भाऊ जर सगळ्यांनी गेलं ना, खरंच आई शपथ सांगतो की चुकीच्या मार्गाला जाणारे टेम्पो आपोआप बंद होतील. बरोबर, 100% थांबले जाते. पण मी सांगितलेली सूत्र अवलंबवायला लय अवघड आहे. वाटतं तेवढं सोपं पण आहे. नाही, एवढं सोपं नव्हे गोष्ट. पण ही सूत्र पूर्ण झाली पाहिजे, म्हणजे गणित पूर्ण झाली पाहिजे. कुठलं गणित? तर आता शर्यत क्षेत्राचं जे गणित सांगितलं असं गणित. बरोबर आहे. त्या लोकांनी मनावर जर घेतलं तर तुम्ही म्हणता एक ही टेम्पो परत तिकडे त्या रोडला जाताना दिसणार नाही परत. हा, आता खिल्लार शेतकरी शान परिवार हा गायी पाळा, गायी सांभाळा म्हणून मी प्रबोधन करतो, प्रचार करतो, प्रसार करतो, किंवा वेळ मिळेल त्या व्हिडिओच्या माध्यमातून मार्मिक उदाहरणं देतो. बरोबर आहे. पण कोणतरी 4 चौघ वाढवतायत ना गायी सांभाळणारे. तुमच्या व्हिडिओ मध्ये बराच फरक पडतोय. आता मी काय सांगतोय, तुमचा व्हिडिओ बघून मीच आता 20 लोकांच्या पर्यंत दावणीला गायी पाळायला लावलीत. हा, म्हणजे असं प्रत्येकानं जर मनावर घेतलं तर 100% खिल्लार क्षेत्र पुन्हा जसं पूर्वीसारखं वाढेल. प्रत्येकाच्या दारात घरात आई आणि दारात खिल्लार गाई, प्रत्येकाच्या दारात दिसेल परत. तसं शर्यत क्षेत्रवाल्यांनी जर मनावर घेतलं तर आपली गायी खरंच चुकीच्या मार्गाला जाणार नाही. हे खूप मोठं गणित आहे. वेळ येईल तसं आपण हे वक्तव्य किंवा ओरिजिनल माणूस, ओरिजिनल गोष्ट किंवा ही वाक्य आपण शेअरिंग करायचे, त्याशिवाय जागृती होऊ शकत नाही. बरोबर आहे. नाही, जागृती होणं गरजेचंच आहे. लोक वाकडी वागतात, लोक अशी वागतात, लोक तशी वागतात म्हणून चांगलं काम करणाऱ्यानं बंद करायचं
नाही, अजिबात नाही. लोक काय नावं ठेवणारी बी असतात, चांगलं वगैरे तरी नावं ठेवतात, तसं वगैरे तरी नावं ठेवतात. जगाच्या तोंडाला हात लावून चालणार नाही आपल्याला. आपलं कार्य आपण प्रामाणिक करायचं, फक्त आपण काम करतोय ते आणि आपल्या गुरुला आणि वरच्या देवाला माहित असले की विषय संपला. आता खिलार शेतकरी परिवार मध्ये अनेक अनुभव आले, अनेक अनुभव पोचले अशी लोक निघाली म्हणून मी काय माझं काम करायचं बंद केलं का? काहीच नाही, आहे तसं चालू आहे. उलटी हाय त्याच्या प्रगती करून चाललंय तुमचं काम. एवढं लक्षात आलं पाहिजे की ह्या जन्मात कोणतरी तळागाळातून काम करणारा जर भेटला असेल तर अजून कसलं नशीब पाहिजे जगात. बरोबर आहे. बोलल तेवढं कमी आहे सचिन भाऊ. कधीतरी भेटून आपण चर्चा करू किंवा समोर अजून भेटलेलोच नाही आपण. हा, कुठेतरी गर्दीच्या ठिकाणी एखादं आपण भेटलो तर त्यावेळेला चर्चा करू. चार चौघा ऐकतील. आपल्या दोघांच्या गप्पा ह्या ऐकल्या पाहिजे जगाने. नक्कीच हे लोकांच्या पुढे गेलं पाहिजे साहेब. कारण तुम्ही समोरून त्या तीव्रतेने भेटला म्हणून मला त्या तीव्रतेनं तुमच्या पुढे अनुभव मांडता आला. हो, बरोबर आहे, अगदी बरोबर. हो, त्या तीव्रतेचा माणूस समोरचा पाहिजे ना बोलणारा. हा हा हा, त्या पद्धतीनेच मला अनुभव मांडता येतील. बरोबर आहे. तुम्ही नुसतं माझं खोंड विकाय जाईन, माझं खोंड विकून द्या, माझी जाहिरात करा आणि तेवढं तुमच्या ग्रुपला टाका. हे जर स्वार्थ फक्त तुम्ही जर स्वार्थीपणा नको आहे. शेवटी तुम्ही म्हणला एक नंबर आहे. तुमचे लेकरू आहे, प्रत्येकाचं लेकरू प्रत्येकाला प्रिय असतंय. बरोबर आहे, अगदी बरोबर. एखादा वळू चांगला जातीचा असला म्हणून सगळ्याच गायांना वासर तशीच चांगली होती असं नाही. बरोबर आहे. पण ती गोष्ट अंतःकरणातून जगापुढे मांडायला सुद्धा ती माझ्या अंतःकरणाला लागली पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे सचिन भाऊ तुम्ही म्हणसाला की एवढं बोलून सुद्धा हा शेवटचा अनुभव लय वाईट. ते काय लय वाईट. कारण आज हिंद केसरी बैल झाला म्हणून आपल्याला दारात हिंद केसरी जन्मावं असं वाटतंय प्रत्येकाला. ते म्हणतात ना ते शिवाजी महाराज जन्माला येऊ दे पण दुसऱ्या घरात जन्माला येऊ दे, आपल्या काय घरात नको. कारण ते बाकीचं बघायचं कोण दडतं. पण एवढं लक्षात ठेवा, बी पेरताना सुद्धा माती पण त्या जातीची लागते. मातीचा कोणीच विचार केला नाही आजपर्यंत. हा, नुसतं म्हणतात ना कांदा खावताना मला 100 टन ऊस निघाला पाहिजे. आता तुझ्या जमिनीत काय आहे ते पहिलं सांगणं. आम्ही तेच आता लोकांमध्ये सेंद्रिय शेतीला जे प्रभुत्व करतो, ज्यावेळेस ते देशी गाईचा विषय येतो की त्यावेळेस सांगतो बाबा ऑर्गॅनिक कार्बन तुझ्या जमिनीमध्ये काय आहे, सेंद्रिय कार्बन काय आहे, तू घालतो शेणखत किती, त्या अर्थ एखादी देशी गाय आहे का, स्लरी सोड, हे ज्यावर करतो तेव्हा तू 100 टनाची अपेक्षा ठेव. रासायनिक घालून शेती बाद व्हायला लागली. कारण रासायनिक घातल्यानंतर तेच पीक ओढतं, तेच माणसाच्या शरीरात परत येतात. लोकांच्या आजकाल हे दवाखाना का वाढायला लागले? तुम्ही सगळं रासायनिकच खायला लागलाय ना. फक्त पैशाला पैसा साठला पाहिजे या गोष्टीमुळेच आजार वाढले. तो काय करायचं आता, हे माणसं पैशासाठी टाइमात जेवत नाहीत आणि नुसता पैसा करायचा आणि टाइमात न जेवल्यामुळे शुगर होत्या, परत बीपी वाढते आणि परत रिटायरमेंट झाले की तेच पैसा परत दवाखान्यात घालत बसायचा. हेच उद्योग केलाय, दुसरा काय केलाय? दगदग मला एवढा डाग माझा झाला पाहिजे, एवढा डाग वाढला पाहिजे आणि एवढं प्लॉटिंग झालं पाहिजे. आता प्रत्येकाच्या घरात ज्याच्याकडे पैसा झाला, जो श्रीमंत झाला, त्याचा काय आदर्श घ्यायचा? लोकांनी पैशाला पैसा लावण्याचाच आदर्श घ्यावा लागणार आहे. पण पैशाला पैसा लावणारा माणूस चवीची गोष्ट सांभाळा कधीच म्हणणार नाही. नाही, ते उलटी आणि काही तर दुसरं सांगणार. पण एकाने देशी गाई पाळा म्हणून सांगणार नाही ना तो. पण तुमच्या घरात एखादा चवीचा माणूस आहे म्हणून असा सुद्धा कोणाला सांगायला जाणार नाही. एखादा श्रीमंत माणूस हो. किंवा एखादा पैशाला पैसा माणूस लावलेला हा एखाद्याच्या घरी जाऊन बाबा ही गोष्ट तुमच्या घरी एक नंबर आहे, याच्याकडे लक्ष द्या म्हणून असं जागृती करायला सुद्धा कोणी जाणार नाही. कोण नाही. ही एवढी भयान अवस्था आहे. म्हणून एवढं माणसं बघून वेळ द्यायचा, अनुभव द्यायचा प्रयत्न करतोय. 100% साहेब, नक्कीच तुमचं मार्मिक शब्द म्हणजे आम्हाला पुढं प्रबोधन करायसाठी उपयोगी नेहमी पडतात. की त्याच्यामुळं अनेक 2-4 लोकांची संख्या वाढते तुमचे हे शब्द ऐकल्यामुळे. आम्हाला तेवढी ऊर्जा निर्माण होते. कारण मला एकट्याला प्रत्येक गावात, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येकाच्या घरी जाणं अशक्य आहे माझं, म्हणून मी ऑडिओ बनवतोय. बरोबर.
पण ते ऑडिओ घराघरात पोचवायचं काम तुमचं आहे. तुमचं व्हिडिओ आले की मी ते आमची ग्रुप आहे, ते ग्रुपला सगळं शेअर करून टाकते मी. कारण आमचं पत्रकारितेचा ग्रुप असल्यामुळे आम्ही ते थोडं सगळं शेअर करून टाकतो. बाबा चांगलं लोकांच्या पुढे जावं, वास्तव लोकांना कळावं. आणि आज तुम्हाला पैसाच मोजायचा ना, तर नेमका कुठं मोजायचा, कुणाला मोजायचा, का मोजायचा, यावरती तुम्ही अभ्यास करून मग पैसे मोजा. 100%. अहो एखादी वस्तू जर हिरा असेल तर 100% किती का पैसे जाऊ ना, पण ती वस्तू दारात पाहिजे आपल्या. पैसे कितीही जाऊ दे, त्या वस्तूला मोल नसतो. आणि त्याच्या कुठल्या टायमाला किती पैसे. बरोबर हा बोला साहेब. त्याच्या विरुद्ध नाण्याची दुसरी बाजू म्हणजे फुकट पाळायची आणि फुकट द्यायची प्रथा. हा, तो कन्सेप्ट आमच्या भागात जास्त आहे बरं का. पैसा एवढा अमाप आहे, पण लोकांना सगळं फुकट पाहिजे. भयानक फुकट द्यायचं आणि फुकट घ्यायचं ती भयानक मोठं कांड आहे बरं का. हो 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 हो. आता कांड झालंय. पहिलं काय होतं मला माहित नाही, पण आता देताना काय करतो माणूस की माझी फुकट घेऊन जा. कुठलं कारण ओरिजिनल असते फुकट देण्याच्या पाठीमागे काय कळत नाही. बरोबर आहे. पण काही दिवसानंतर तो देणारा जागा होतो माझी दिलेली गाय कुठं आहे. आणि ते देणाऱ्यानं काय केलेलं असतं की आता आणले, आता कशाला माघारी द्यायची म्हणून त्यानं काय केलेलं असतं, अडचणीमुळे दिलेली असती देणाऱ्या माणसाने किंवा कुठल्याही भावनेने दिलेली असते. बरोबर आहे. पण ते समोरच्यानं कुठल्या भावनेनं सांभाळलेली असती काय माहित. लोकांना हे इंजेक्शनवर जी गायी भरवतात ते कन्सेप्ट पहिला बंद झाला पाहिजे. जोपर्यंत तो कन्सेप्ट बंद होत नाही आणि जातीवंत सगळ्या गोष्टी जोपर्यंत दावणीला जन्माला येत नाही तेव्हा त्याचं महत्त्वच कळणार नाही त्यांना. आणि इंजेक्शनवरलं जर असतं ते वासरू ते कोणीकडे काहीच पडते, ते त्याला ताळ नसतो मिळ नसतो त्याला. सचिन भाऊ, जोपर्यंत प्रत्येक गोष्टीचं, प्रत्येक माणसाचं, प्रत्येक श्रीमंतीचं, प्रत्येक नावाचं जोपर्यंत मूळ सापडत नाही ना, तोपर्यंत आपली खिलार वाचणार नाही खरं अर्थानं. अगदी बरोबर आहे. आणि असं पण अजून एक उदाहरण आहे, बोलता बोलता आठवलं की तुमच्या भागात फुकट घेणाऱ्या प्रथेतून सुद्धा काही लोक शहाणी झालेत. हो हो हो. काही लोकांनी चांगल्या पैशाची चांगली वस्तू घेतली आहे, बरोबर, मात्र ते जगापुढे मांडायला 1000 वेळा विचार करतायत की लोक नावं ठेवतील, काय करायचं. तेच वास्तव आहे, ते सांगायला आलो. आता तुम्ही 1 लाख रुपयाची वस्तू घेतली समजा, किंवा एखादी 2 लाखाची वस्तू घेतली समजा, तुम्हाला लोक शिव्या देतील, नावं ठेवतील, काहीतरी टॉर्चर करतील म्हणून ती 10,000लाच आणली म्हणून सांगायची. सचिन भाऊ, हसायचं का रडायचं या गोष्टीवर असा विचार पडतोय मला कधी कधी. नाही लोक ते होतं ते त्या बाबतीत. आता काय सांगतोय, मीच गाई भरवायला माझंच खर्च, ते जाऊन यायचं, ते 10,000 रुपये खर्च झाला. लोकांनी मला वेड्यात काढलं की 10,000 रुपये भरवून तू घालून ते गाई भरवून आणलं, त्याला काय मला 150 रुपये इंजेक्शन केलं असं तर म्हटलं गाई ही झाली असते. तर त्यांना काय माहिती आहे की बाबा जातीवंतपणाची वस्तू आपल्या दावणीला जन्माला आली पाहिजे. मूळ स्वरूपातलं काय आहे ते आपल्या इथं जन्माला आलं पाहिजे पहिला. हे लोकांची अवस्था बघून मला सुद्धा कधी कधी विचित्र वाटतं. काय विचित्र लोक आहेत ती. स्वतःची धाडस असताना, स्वतःचा पैसा स्वतः खर्च केलेला असताना, तुम्ही तुमच्या आवडीनं दारात वस्तू आणलेली असताना तुम्ही जगापुढं मांडायला तुम्ही मागं पुढं बघता. जगाला कळू द्या ना की आपल्यातले सुद्धा पैसेवान लोक वस्तू घ्यायला लागलेत. बरोबर. म्हणजे कुणामुळे तर कुणाची तर जागृती व्हायला लागली, तुम्ही मांडतच नाही जगापुढं. बरोबर. खिलार लोकांनी व्यक्त झालं पाहिजे. खिलार शेतकरी शान परिवारमुळे काय नेमका बदल घडलाय, कसा बदल घडलाय, बदल खरा घडलाय का, माणूस खरं जागा झालाय का, तुम्ही मांडा जगापुढं. बरोबर आहे, अगदी बरोबर. तसं तुम्ही एखादी वस्तू घेतली तर कुणामुळे घेतली वस्तू, काय घेतली, म्हणजे तो माणूस पण कळेल, ती घटना पण कळेल, त्याची रिएलिटी कळेल. खऱ्या अर्थानं घडले का फक्त नावासाठी घडले, का जागृतीसाठी घडले, का पैसे अति भरपूर झालेत म्हणून घडले, सत्यता कळू दे ना बाहेर. बरोबर आहे की. मग आज राजमळगे मूळ स्वरूप हा शब्द वापरतो.
सगळ्यांनीच मूळ स्वरूप जर शब्द वापरायचा असला तर त्या मूळ स्वरूपाचा अर्थ समजला पाहिजे ना. आता खोलापर्यंत गेलं पाहिजे होत्या. मी आज एखाद्या खाणीवर भर देतोय तर राज मळगेने त्या गोष्टीवर भर दिलाय म्हणजे त्या गोष्टीला स्वतः उघड्या डोळ्यानं एक सकारात्मक बुद्धीनं बघा म्हणजे तुम्हाला ती समजेल. बरोबर आहे की. भरपूर काय सचिन भाऊ मोबाईलवर संपायचे नाही त्या गप्पा. हो हो, ते क्रीडा क्षेत्रावर जेवढं बोलेल मला वाटते आपल्याला दिवस बी पूर्ण नाही, जेवढं बोलेल तेवढं. हा, मला फक्त प्रतिसाद देणारा भेटला म्हणजे आपोआप रक्तातून बाहेर पडते माझ्या. बरोबर आहे की. पण फक्त समोरचा सकारात्मक विचाराचा माणूस पाहिजे, त्यावेळेला मी भरपूर काय देऊ शकतो. बरोबर आहे. त्यात कसं आहे, एखाद्या पुढे व्यक्त व्हायचं म्हटलं तर त्या मापाचा माणूस पण पाहिजे व्यक्त होण्यासाठी. इतक्या उशीर राज मळगेने आज माझ्या पुढे एवढं व्यक्तता मांडली म्हणजे आज कुठेतरी त्यानं समजलं पाहिजे त्या समोरच्या माणसानं की बाबा ह्या माणसानं आपल्याला वेगळ्या प्रकारे हृदयात ठेवलं. बरोबर, अगदी बरोबर आहे. तेच मी मागच्या वेळेस सुद्धा बोलणं आपलं झालतं, काहीतरी 20 मिनिटाच्या आसपास काहीतरी झालतं. त्यावेळेस मी राजूभाऊ आवरेंना सुद्धा बोललो की बाबा नो, ह्या माणसाने की माणूस आता कायम बिझी सोडला असतो, ह्या माणसाने चेक 20 मिनिटं टाइम दिलाय म्हटलं मागच्या वेळेस आपल्याला. म्हटलं की म्हटलं एवढं सोपं नाही म्हटलं की एवढं बोलणं वेळात वेळ काढून आणि कामाचं सगळं नियोजन असताना सुद्धा. एवढं म्हणजे एवढा येडा पण नाही बाबा उठकेसूट फोन आला आणि त्याला बडबडत बस कोणाला. नाही 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 नाही, उगं ते फालतू बडबडण्यात पण अर्थ नाही ना काय. अहो पण ती आपली लायकी निघून जाते हो. हो 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 हो. आपली जे मार्मिक आहे, जे जगाला पोचवायचं आहे त्या माध्यमातून माणसांच्या जवळच तुम्ही व्यक्त होत आहे. इतर माणसांच्या व्यक्ती फक्त हा काय काम आहे, हा ठीक आहे चला, तर त्या मापाचा माणूस असतो ना तो पण. तर त्याचं फक्त त्याच्या पाठीमागं स्वार्थ दडलेला असतं. राजसाहेब काय आहे त्यांना देणं घेणं नाही. फक्त माझं ही वस्तू आहे, ही कशी आहे, ही घेऊ का, ही वस्तू आहे घ्यायची आहे आणि जाईल का, ह्याच्या पलीकडे काही नाही. पण जे खरोखर जो घेताना जे तुम्हाला विचारतोय तो 100% प्रवृत्त झालेला असतोय तुमच्या व्हिडिओ बघून. हे कुठंतरी एखाद्या कार्यक्रमाच्या मार्फत, प्रदर्शनच्या मार्फत, एखादा गोष्टीचं किंवा एखाद्या घटनेचं औचित्य साधून अजून 4 चौघ एकत्र करून ह्या गोष्टी वाढवत गेल्या पाहिजे. 100% राजसाहेब, मी तर माझ्या परीनं प्रयत्न करतोय आणि आता ठरवलं येत्या काही दिवसात हे तुमचं जे आहे शब्द मीडियाच्या आमच्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत पोहोचवायचं काम करणार आहे मी आता. ते आज ना उद्या तुम्ही जर सकारात्मक काम केलं तर एक ना एक दिवस माझ्या कानावर येणार आहे सचिन भाऊनी राज तुमच्या खिलार शेतकरी परिवारची म्हणजे जी मोलाची कामगिरी आहे ती जगापर्यंत पोहोचवली, ती आमच्यापर्यंत आली. सचिन भाऊ कारणीभूत आहेत आम्हाला आणि सचिन भाऊसाठी तुम्ही कारणीभूत. ही अशी साखळी एकमेकाची समजत गेली पाहिजे. नाही 100% हे आमच्या मीडियातनं मांडायला चालू करणार. ज्या चांगल्या वस्तू काय आहेत लोकांच्या मध्ये पोहोचल्या पाहिजेत. खिलार शेतकरी शानमुळे तुमच्या मध्ये काय बदल झाला हे सुद्धा आम्ही काही मुलाखती घेऊन लोकांना व्यक्त व्हायला लावणार आहे. ते डोक्यात आहे आमच्या आता. आणि मी एवढं वेळ का देतो तर माझ्यासोबत नदी पार करून आलेली सुद्धा मागाशी म्हटल्यासारखं तुम्ही ते नाव सुद्धा घेत नाही, ते उतरून गेले की गेलेच आणि परत दुसऱ्या संघ हात धरून तिसरीकडे. असल्या अवलादी जवळ ठेवायचे नाहीत परत. त्यांना त्यांची लायकी दाखवून द्यायची. लक्षात यायला लागल्या तेव्हा मी कानाला खडा लावलाय बघा. आणि तेव्हा मी पण काय केलं ही जगाला जे फुकट मिळतंय रस्त्यानं जाता जाता सापडतंय त्याची किंमत राहत नाही. म्हणून ते आता काय केलं ते मोबदल्यात मांडायचा प्रयत्न करायचा चालू आहे आता माझा. आणि हा कन्सेप्ट तुमचा मला आवडला की लोकांच्या परत सत्यता काय वास्तव काय हे कळायला चालू होईल. हा, कळायला कशामुळे चालू होणार आहे, मी जे 2 रुपये माझ्या कष्टाचं मागून स्वतः घेईल तेव्हा ते कळणार आहे. बरोबरच आहे. आता बाळूमामाने सुद्धा ज्यावेळेस बाळूमामांच्याकडे लोक येत होते त्यावेळेस त्यांनी ते ₹1.25 का ठेवला होता, लोकांना त्याची जाणीव राहावी या जगामध्ये फुकटचं काय विषय नाही. आणि दुसरी गोष्ट ते जे पैसे माझे साठलेले आहेत जो कोणी ओळखेल तो माझा गुरु असेल. त्यामुळे आज लोक म्हणतात की आमची कशी निघेल वस्तू, तुमची पारख चांगली आहे, तुम्ही हुशार आहे, तुमच्या नजरेखालनं एकदा घाला. नाही,
ह्या मोबाईल मधनं फोटो व्हिडिओच्या माध्यमातून अंतःकरणातनं माझं उत्तर मिळणार नाही. अगदी बरोबर आहे. डोळ्याला डोळा भेटल्याशिवाय उत्तर खरं मिळणार नाही. आणि डोळ्याला वास्तवमध्ये डोळा वस्तू भेटवायचा बघणं. म्हटलं तर आज ह्या धावपळीच्या युगात वेळ काढणं अवघड आहे. होय. म्हणजे पैसे त्या का माणसाचा वेळ मोजायचे? जातो. नाही त्या माणसाचा वेळ जातो, ज्या माणसाला आपण बोलवणार आहे त्याचा वेळ खर्च आहे, सगळं खर्च आहे. ते काही फुकट गोष्टी नाही, त्यांना पण संसार आहे. मग तुम्ही 2 पैसे त्या माणसाला इथवर बोलता, 2 पैसे द्या ना तुम्ही. तुमचं पण मन मोठं करा 2 पैसे द्यायसाठी. 100% का पोचणार नाही माणूस तो. तेव्हाच कळ लागणार आहे माणसांना खर्च झाल्यावर. आणि जोपर्यंत 2 रुपये खर्च होत नाही ना, तोपर्यंत ती चहा पाण्यापुरतं लक्षात राहते, नंतर विसरून जाते. नाही. हे लोकांनी 2 पैसे खर्चायला पण शिकलं पाहिजे. आता तुम्हाला दावणीला वस्तू चांगली पाहिजे ना. सांगली, सातारा, कराड भाग हा मला बऱ्याच दिवसापासून फोन येतात लोकांचे की आमचा भाग श्रीमंतीचा आहे म्हणून सांगतायत लोक. अगदी बरोबर आहे. पण तेवढंच म्हणजे गायला पैसे न मोजायची प्रथा पण तेवढीच आहे. 100%. आणि दुसरी गोष्ट, इकडे कधी येणार आहे, सहजासहजी आला तरी या. हे काय आहे म्हणजे काय हे जाता जाता आंघोळ झाली तर बघायची हो. वैयक्तिक रावसाहेबांनी 2 रुपये खर्च, वैयक्तिक 2 रुपये खर्च करून रावसाहेबांना बोलवायची दानत ती बी दानत पाहिजे ना. ज्याची दानत तयार होईल त्याला जागा झाला म्हणून समजायचं माणूस. 100%. जाता जाता या, आला तर या, किंवा इकडे कधी येणार, ही वाक्य रचना ज्यांच्या तोंडात नाही येणार ती माणसं अजून त्यांना रिॲलिटी समजली नाही. नाही. अजून वास्तव मूळ स्वरूप त्यांना समजून झालंय रावसाहेब कोण आहे. आणि चालून ज्यांच्या घरी गेलो हा, त्या लोकांना सुद्धा आयतं आलेलं कळलं नाही. ते म्हणतात ना, देव द्यायला आणि पदर नाही घ्यायला. असं झाले काम. ज्यांच्या घरी जाऊन आलाय त्यांना व्हॅल्यू कळलेली नाही, आणि ज्यांना कळले ते तुमची साथ सोडलेली नाही त्या लोकांनी. त्यामुळे एक मार्ग निवडला की आपला मोबदला हा प्रत्येकानं मोजला पाहिजे. 100%. आणि ती मोबदला मोजून ही जगापुढे मांडलं पाहिजे की बाबा आम्ही कष्टाचा किंवा ज्ञानाचा किंवा नॉलेजचा किंवा मार्गदर्शनचा मोबदला मोजला आहे, म्हणून आज आम्ही शहाणं झालोय. बरोबर. म्हणजे काहीतरी हरवल्यावर, काहीतरी खर्च केल्यावर काहीतरी भेटलं ही प्रथा पडत गेली पाहिजे. मी आज 2 रुपये मांडल्यानंतर लोक कळतात किती आपल्याला हुशार, आपल्या बाजूने पॉझिटिव्ह आहेत. आणि फुकट बोलताना लोक किती पॉझिटिव्ह आहेत हे कळते हो. अगदी बरोबर. 100 लोक तुम्ही लय चांगलाय म्हणत असता, आणि ज्या वेळेला आपण फी घेतो त्यावेळेला 10 लोक फी घेतात, की 10 लोकच खरी निघतात. तेच समोर होते ना त्यांचं. मग हा, वास्तव तिथं समोर होते ना त्यांचा पण. हा, मग त्यामुळं 2 रुपये कोणाला खर्चायला लावायचे, का खर्चायला लावायचे, कोणासाठी खर्चायला लावायचे हे सुद्धा मधल्या माणसानं सुद्धा ठरवलं पाहिजे. अगदी बरोबर आहे. ठीक आहे सचिन भाऊ, भेटू एक दिवस आवर्जून आपण. आणि नक्की. तुमच्या गोष्टीची दखल घेतली जाईल. मला फोटो व्हिडिओ ताजे तिथले पाठवून ठेवा. आणि नसेल तर मी माझ्या कामातून वेळ भेटल्यानंतर आवर्जून तुमच्याकडे भेट देईन. नाही 100% आमच्या भागात तुम्हाला मी आणणारच आहे, सोडा, त्यात काही विषय नाही. हा, मग त्या गोष्टीचं नियोजन जरी केलं तरी वेळात वेळ घडून जाऊ शकते. ते माझ्या डोक्यात आहे की तुम्हाला इकडे भिलवडी भागात एकदा आणायचंच आहे. तेवढ्यासाठी तुम्ही फोटो पाठवले नाहीत तुम्हाला मी, की बाबा समोर माणसाच्या पारखीनं येऊन वस्तू एकदा बघू दे समोर माणूस एकदा. कारण स्वतःला कष्ट लागल्याशिवाय त्या गोष्टीला तीव्रताच मिळत नाही हो. बरोबर आहे. आणि त्या ताकदीनं आपल्याला जगापुढे मांडा येत नाही हो. आज मस्त तुम्ही मला गोड बोललाय, मस्त तुम्ही मला प्रतिसाद दिलाय, मस्त तुम्ही माझ्या मनासारखं होकार दिलाय, पण वस्तू कशावरून माझ्या मनासारखी असते. बरोबर आहे की काय? बरोबर आहे, अगदी बरोबर. तीच तर सत्यता बघण्यासाठी 2 रुपये प्रत्येकानं खर्चलं पाहिजे, आणि त्या 2 रुपयाची जाण राहिली पाहिजे. अगदी बरोबर आहे. तुम्ही या भागात एकदा येऊन गेला की नक्कीच थोडंसं फिराव क्षेत्र वाढायला सुद्धा तुमच्या भागात येऊन गेलोय, पण ती तीव्रता नव्हती ओळखीची आपली.
येऊन गेलोय आणि येऊन गेलेल्यांना माहिती आहे की राज मळगे आपल्या भागात येऊन गेलोय, आपण राज मळगेला किती प्रतिसाद दिलाय किंवा खिलार शेतकरी शान परिवारला किती प्रतिसाद दिलाय हे त्यांचं त्यांना जाणीव आहे प्रत्येक लोकांना. पण त्यातून सुद्धा एक वेगळ्या प्रकारे भेटी घडवून आणतील तर ते परत जगापुढे वेगळ्या नजरेनं लक्षात राहणार आहेत. बरोबर आहे. म्हणजे आयता आलो होतो तेव्हा ती गोष्ट वेगळी, बरोबर आहे. पण ते आवर्जून आता वेळ घडवण्यात येईल ती गोष्ट वेगळी राहणार आहे. अगदी 100%. हो. आता राजूभाऊचं सारखं नाव काढतं तुमचं, त्यांच्यामुळे तर आम्ही तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलो, राजूभाऊंच्यामुळे. म्हणजे असं तुम्ही आता म्हणजे पोरगे येऊन गेलाय म्हणजे त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये होता तुम्ही. त्या माणसामुळं आपल्याला तुमचा कॉन्टॅक्ट झाला. बरोबर. म्हणजे अशी जागरूकता पण केली पाहिजे बाबा, खरंच जे माणूस मूळ काय आहे काय नाही ही लोकांच्या पुढे लक्षात आलं पाहिजे. नाही परत कसं आहे, काम होस राजसाहेब आणि काम झाल्यानंतर कोण राजसाहेब अशी अवलादी जवळच ठेवायला नाही. बरोबर. तास झालं बोलतोय आपण. होय होय बोलतोय म्हणजे मी पण काहीतरी विचार करून वेळ दिला. हो बरोबर बरोबर. हो हो हो. ठीक ठीक आहे. वेळ दिला, ऐकून घेतला, प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचा आभार आहे. धन्यवाद राजसाहेब. तुम्ही आमच्या गुरुच्या स्थानी आहे त्यामुळे काही विषय नाही. की आता रियालिटी किती टिकवायची तुमच्या प्रत्येकाच्या हातात. 100% मी काय म्हणतोय 100% टिकवणार, त्यात काही विषय नाही. आणि तुमचे जे व्हिडिओ आहेत ते लोकांच्या पर्यंत जे जास्तीत जास्त पोहोचवायचा प्रयत्न करणार आहे. हो हो चालेल चालेल ठीक. हो. हा.